केवळ स्मरण केल्याने भक्तांचे सर्व कष्ट आणि पीडा दूर होतात हे ऐकायला खूप साधं वाटत असलं तरी त्या काळातील अत्यंत कठोर आणि कर्मठ नियमांना दिलेली ती एक खूप मोठी कलाटणी होती. श्रीपाद प्रभूंनी स्वतःच्या घरातूनच लोकांना दत्तदीक्षा द्यायला सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे ही दीक्षा कशी होती? कोणतीही क्लिष्ट कर्मकांडे नाहीत की मोठे विधी नाहीत. फक्त भक्तांच्या हातावर एक पवित्र दोरा बांधायचा आणि त्यांना मनापासून नामस्मरण करायला सांगायचे. खऱ्या भक्तीचा हा अत्यंत शुद्ध आणि सोपा मार्ग त्यांनी सर्वांसाठी खुला केला होता. आता इथली परिस्थिती थोडी समजून घ्यायला हवी. वयाची अवघी 16 वर्षे, 16 वर्षांच्या एका बालकाने स्वतःला साक्षात दत्तप्रभूंचा अवतार म्हणून घोषित करणे, ही गोष्ट पीठिकापुरामधील काही कर्मठ ब्राह्मणांसाठी पचायला खूपच जड होती. त्यांना वाटले की हा तर साक्षात ईश्वराचा आणि शास्त्रांचा अपमान आहे. वर्षानुवर्षे एका विशिष्ट चौकटीत अडकलेल्या समाजाला हा बदल सहजासहजी कसा बरं मान्य होणार? साहजिकच या विरोधाने एक खूप गंभीर वळण घेतले. संतापलेल्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन थेट तत्कालीन पीठाधीश असलेल्या श्री शंकराचार्यांकडेच तक्रार नोंदवली. त्यांची मागणी अत्यंत कठोर होती. श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बापनाचार्युलू आणि पिता अप्पलराज शर्मा यांच्या संपूर्ण कुटुंबावरच ब्राह्मण कुलातून कायमचा बहिष्कार टाकण्याची मागणी त्यांनी केली. एका अत्यंत सात्विक कुटुंबावर ही बहिष्काराची काळी छाया येऊन पडली होती. प्रस्थापित नियम आणि ईश्वरीय साक्षात्कार यांच्यातला हा एक उघड संघर्षच सुरू झाला होता. समाजात बहिष्काराच्या अशा वावड्या उठत असतानाच काही लोक मनात कपट ठेवून आणि खोटी सहानुभूती दाखवण्यासाठी बापनाचार्युलूंच्या घरी आले. पण तिथे त्यांना जे ऐकायला मिळाले ना, त्याने ते पूर्णपणे निरुत्तरच झाले. बापनाचार्युलू अत्यंत शांतपणे आणि एका अढळ विश्वासाने म्हणाले, त्या महाप्रभूंनी आमच्या नेत्रांवरचा मायेचा पडदा कायमचा दूर केला आहे. ते आता आमच्या डोळ्यांत प्रकाशाचा एक किरण होऊन चमकत आहेत. हे ऐकून त्या कपटी लोकांच्या मनातले सर्व किलमिश पार गळून पडले आणि ते एकही शब्द न बोलता निमूटपणे तिथून निघून गेले. ही भावना खरोखरच शब्दांचा पलीकडची आहे. थोड्याच वेळात जेव्हा श्रीपाद प्रभू घरी परतले तेव्हा संपूर्ण घर जणू एका अवर्णनीय आनंदात बुडून गेले. सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू थांबतच नव्हते. साक्षात ईश्वराला जन्म देणारे आपण मातापिता आहोत या एका जाणीवेनेच त्यांच्या मनावरचे सर्व ओझे आणि समाजाची भीती कायमची नाहीशी झाली. असा एक क्षण जिथे सर्व ऐहिक चिंता संपतात आणि उरतो तो केवळ परम ईश्वरीय आनंद. इथे आपण भक्तीची एक अत्यंत सखोल पातळी पाहू शकतो. भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन ईश्वराला अनुभवणे म्हणजे काय हे तिथे उपस्थित असलेले भक्त व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी खूप सुंदरपणे मांडले. ते म्हणाले की आत्तापर्यंत आपण ईश्वरासोबत काही क्षण प्रत्यक्ष रूपात घालवले, पण यापुढे ते आपल्या अंतःकरणात आणि मनोनेत्रात कायमचे वास करणार आहेत. श्रीपाद प्रभूंनी दिलेले हे अंतर्ज्ञान खरोखरच अमूल्य होते. पण बघा, एवढे सगळे होऊनही काही लोकांच्या मनातली शंका पूर्णपणे गेली नव्हतीच. खरोखरच दत्तात्रेय हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरले आहेत का? हा प्रश्न त्या कर्मठ ब्राह्मणांच्या मनात सतत घोळत होता. आणि इथूनच या पूर्ण कथेचे एक अत्यंत नाट्यमय पर्व सुरू होते. प्राचीन कुक्कुटेश्वर मंदिरात घडलेला एक असा धक्कादायक प्रसंग ज्याने खोट्या भक्तीचा बुरखा कायमचा टराटरा फाडला. कारण जिथे खरी भक्ती असते तिथेच खोटा देखावा करणारेही असतात. कुक्कुटेश्वर मंदिरात असाच एक ढोंगी संन्यासी बसायचा. त्याला श्रीपाद प्रभूंच्या खऱ्या स्वरूपाची थोडीफार कल्पना आली होती, त्यामुळे तो आतून चांगलाच घाबरलेला होता. पण तरीही त्याने आध्यात्मिक दीक्षा देण्याला केवळ आपला एक व्यवसाय बनवून ठेवला होता. निष्पाप लोकांकडून पैसे उकळणे आणि गुरुदक्षिणेच्या नावाखाली धन गोळा करणे हाच त्याचा एकमेव हेतू होता. नेमक्या याच दरम्यान दूर महाराष्ट्र प्रांतातून ज्ञानप्राप्तीच्या शोधात असलेले एक अत्यंत निष्पाप आणि वृद्ध ब्राह्मण तिथे पोहोचले. त्यांचे नाव होते नरसिंह. त्यांना या ढोंगी संन्याशाच्या खोट्या रूपाची अजिबात कल्पना नव्हती. एका खऱ्या साधकाच्या भावनेने त्यांनी त्या खोट्या गुरुकडे जाऊन गुरुदक्षिणाही अर्पण केली आणि येथूनच एका अतिशय भयंकर प्रसंगाला सुरुवात होते. पुढचा प्रसंग खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. दीक्षा देण्यासाठी म्हणून त्या ढोंगी संन्याशाने आपल्या कमंडुलीतील पाणी त्या वृद्ध ब्राह्मणाच्या हातावर सोडले. पण काय सांगावे, त्या पाण्यासोबतच एक अत्यंत विषारी विंचू थेट त्या वृद्धाच्या हातावर पडला आणि त्याने त्याला कडकडून दंश केला. ईश्वरी दीक्षा मिळण्याच्या आशेने आलेल्या त्या निष्पाप भक्ताला अक्षरशः मृत्यूच्या दाढेत ढकलले गेले. विंचवाचे विष वेगाने अंगात भुनू लागले आणि ते वृद्ध ब्राह्मण असह्य वेदनेने तडफडून मूर्छित पडले. आजूबाजूच्या लोकांनी अनेक मंत्रोपचार केले, अभिषेक करून पाहिले,
पण सगळे उपाय कुचकामी ठरले. आणि तो ढोंगी संन्यासी, तो तर भीतीने थरथर कापत एका अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन लपला. त्याच्या खोट्या विद्यांचा आणि ढोंगीपणाचा इथे पार चुराडा झाला होता. पण म्हणतात ना, जिथे अंधार दाटतो तिथेच प्रकाशाचा किरणही येतो. अगदी त्याच वेळी तिथे एक साधा भोळा शेतकरी आला. त्याच्याकडे साक्षात श्रीपाद प्रभूंनी दिलेल्या मंत्राक्षता होत्या. आता मंत्राक्षता म्हणजे केवळ तांदळाचे दाणे नव्हेत बरं का, तर ईश्वरीय कृपेने आणि अद्भुत रोगनिवारक शक्तीने भारावलेले ते एक जिवंत स्पंदन होते. आणि मग एक अद्भुत चमत्कार घडला. त्या पवित्र अक्षता मरणोन्मुख झालेल्या त्या वृद्ध ब्राह्मणाच्या मस्तकाला ज्या क्षणी स्पर्शकर्त्या झाल्या, त्याच क्षणी त्यांचे सर्व विष उतरले. त्यांच्या असह्य वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या आणि ते एकदम निरोगी आणि स्वस्थ होऊन उभे राहिले. श्रीपाद प्रभूंच्या खऱ्या ईश्वरीय कृपेचा हा साक्षात आणि जिवंत पुरावा होता. सत्याचा प्रकाश पडला की खोटेपणाचा अंधार दूर होतोच. या घटनेमुळे लोकांचे डोळे खाडकन उघडले. त्या खोट्या संन्याशावरील त्यांचा अंधविश्वास पूर्णपणे उडून गेला. सर्वांनी संतापाने त्याच्याकडून आपली संपत्ती परत हिसकावून घेतली आणि त्या ढोंगी माणसाला पवित्र कुक्कुटेश्वराच्या प्रांगणातून आणि संपूर्ण पीठिकापुरामधून कायमचे हाकलून लावले. भ्रमाचा तो पडदा आता कायमचा फाटला होता. आता मुख्य प्रश्न असा होता की त्या परत मिळवलेल्या पैशांचे करायचे काय? तेव्हा बापनाचार्यांनी एक अतिशय सुंदर आणि सखोल मार्ग दाखवला. ते अत्यंत शांत आणि गंभीर स्वरात म्हणाले की हा पैसा आता अन्नदानासाठी वापरा. या द्रव्याने अन्नसामुग्री आणा आणि सर्वांना भोजन द्या, कारण अन्नदानामुळे साक्षात श्रीदत्त प्रभू सर्वाधिक प्रसन्न होतात. संपत्तीची शुद्धी ही सेवेतूनच होऊ शकते. हा केवढा मोठा आणि महत्त्वाचा विचार त्यांनी इथे दिला. आणि त्यानंतर कुक्कुटेश्वराच्या प्रांगणात एक अत्यंत भव्य आणि पवित्र असे अन्नदान पार पडले. भोजनानंतर तिथे उपस्थित असलेल्या त्या हजारो भक्तांच्या मुखातून एकच महामंत्र घुमू लागला, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा. या दिव्य नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर ते संपूर्ण आकाश दुमदुमून गेले. श्रीपाद प्रभूंनी जी भविष्यवाणी केली होती की या दिव्य महामंत्राने सारे विश्व व्यापून राहील, ती आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरत होती. या मंत्राच्या नादात आणि त्या अद्भुत सुवर्णमय प्रकाशात आपण सारेच जणू न्हाऊन निघालो आहोत. ही केवळ एक कथा नाहीये, तर ईश्वरी कृपेची, सत्य आणि असत्याच्या लढाईची आणि खऱ्या भक्तीच्या विजयाची ही एक जिवंत अनुभूती आहे. हा ईश्वरी अनुभव असाच आपल्या अंतःकरणात साठवून ठेवूया आणि याच पवित्र ऊर्जेत लीन होऊया. श्रीपाद श्रीवल्लभाचा जय जयकार असो. श्री गुरुवे नमः. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.